नमस्कार, मी सुकुमार शहा। आता सकाळी आणि सातारा अजिंक्य तारा येथे आलो। तुम्हाला एक अजिंक्य ताऱ्याची सुरेख सफर घडवतो। साताऱ्याचे विहंगम दृश्य अजिंक्य ताऱ्यावरून। सकाळची वेळ आहे, धुक्यामुळे दिसत नाही। आणि हा सुंदर अजिंक्य तारा, अजिंक्य ताऱ्याचा मेन दरवाजा। दरवाजावर शरभ आहेत, एक चेहरा आहे। गणेश, हनुमानजी, फ्लॉवर्स आहेत, दिंडी दरवाजा। आता हा सुंदर अजिंक्य ताऱ्याचा मेन दरवाजा। अजिंक्य ताऱ्याचा दरवाजा आपण दुरून बघितलाच। आता हे हनुमान, सुंदर फुलं, या इथे गरुड आहे, वर गणपती आहे आणि वर शरभ आहेत। एक चेहरा, सुंदर हा दिंडी दरवाजा आणि हा मोठा दरवाजा। आपण आत येतो आहोत, पायऱ्यानं वर जातो। ह्या ज्या दोन देवडी आहेत तिथं खाली सुद्धा सुंदर शिल्प आहेत। हे कावड घेतलेला हे आहे। इथं युद्ध, द्वंद्व युद्ध, हंस, या बाजूला पण द्वंद्व युद्ध। हे रवी घुसळून दही काढणारी पोपट घेतलेली सुंदरी, आणि हा पूर्ण देवडी। या इथे या देवडीमध्ये आता गणपतीचं देऊळ, शिवाजी महाराजांचं चांगलं मंदिर केलेलं आहे। सुंदर ही देवडी आणि हा किल्ले अजिंक्य ताऱ्याची माहिती। अजिंक्य तारा हा किल्ला पन्हाळ्याचे भोजराज द्वितीय यांनी 1978 ते 1993 या काळात बांधला। वर आपण घुमट बघू शकतो आणि या इथं सुद्धा गणपती आहे। अडसर लावण्यासाठी केलेले 1 आणि 2 दरवाजा उघडताना बाहेर न येऊ नये म्हणून लाकडी ओंडकाट टाकतात, आढणा असं म्हणतात त्याला। प्रचंड दरवाजा आपण पाहू। मेन दरवाजावरील किल्ल्याचा हा जो पहिला पिलर, दरवाजा आणि दुसरा पिलर, सुंदर गोष्ट दाखवतो। हे जे खाली आहे ते एक सुंदर नाग आहे, जसं काही नागानं वेळखा घातला, याला नाग रक्षण करतो आहे पूर्ण दरवाजाचं। असा ही अजिंक्य तारा। हा पायऱ्याने आता आपण वर चाललेलो आहोत आणि हा दरवाजा आतल्या बाजूने आपण बघू शकतो। हे दरवाजावरून घेतलेलं सातारा सिटीचं विहंगम दृश्य, सुंदर शहर, हे दरवाजावर आणि पूर्ण तटबंदी, पूर्ण तटबंदी दिसते गडाची। हा रेडिओ टॉवर, पहिल्या दरवाजानंतर हा वर टेहळणी, नंतर ही सर्व भिंत आणि हा दुसरा दरवाजाकडे आपण अप्रोच होतो। गडाच्या दुसऱ्या दरवाजातून आत आल्यावर हा ध्वजस्तंभ आहे। आल्यानंतर उजव्या बाजूस हे उत्तराभिक हनुमानाचं मंदिर आहे। आत जिम आहे आणि हे छोटेखानी मंदिर, शंकराचं मंदिर आहे, छोटेखानी आहे। हे आकाशवाणी केंद्र सातारा, हा त्याचा टॉवर आणि गडावरील हा सुंदर परिसर। झाडी लावण्याचा प्रयत्न आहे। हा दुसरा टॉवर दूरदर्शन, या फिरण्यासाठी केलेला रस्ता।
हा मंगळाई देवीकडे जाणारा रस्ता आणि हे गडावर जे काही थोडे अवशेष राहिलेले आहेत हे अवशेष याकडं पण आपण बघू शकतो आणि इकडं तर हे सगळे गडाचे वरील अवशेष. या इथे एक दरवाजा, राजदरबारात आपण जाऊ. आता आपण राजदरबारामध्ये, हे राजदरबार हा पूर्ण राजदरबार फक्त जोतं राहिलेलं आहे, अवशेष आहेत, बाकी काही नाही. सुंदर परिसर. इकडे टांगसाळ आहे नाणे काढण्याची. इथे टांगसाळ, खाली पाण्याचे चर बघतो आपण. आणि इथं खिडकीला गज का लावलेले आहेत बघायला लागेल. अशा 2 खिडक्या इथं आहेत, झरोके आहेत, छोटीशी बिल्डिंग आहे. या इकडे एक 3रा झरोका आहे आणि हा 4था. असे 4 झरोके. हे अजून एक बिल्डिंग. या दरवाजावर हत्ती आणि फूल किंवा सूर्य असं दिसतंय. आणि हे मोठं रांजणसारखं खोल आहे. हे मला वाटतंय नाणे किंवा धान्य ठेवण्याचं असेल जागा, इमारत. छोटी इमारत आहे पण हे विशेष इथं बघायला मिळेल आपल्याला. पूर्ण दगडी काम आहे आत. दरबारात जाण्याचा एक दरवाजा. पूर्ण आपल्याला आत दरबार दिसेल. आणि हे परत भग्नावशेष. येथून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना होता. 2 मजली किंवा 3 मजली असावी ही ज्योती. आणि ह्या खांबाच्या खालचे दगड घडीव दगड आहेत. या इथे एक बिल्डिंग आहे किंवा इमारत असेल. कट्टा आहे हा. पूर्ण भग्नावस्थेत आहे. हा आपण पाहतोय तो गडावरील राजदरबार. मी राजदरबाराच्या एका बाजूला उभा आहे. या बाजूला महाल असतील, राजाचं तख्त असेल. साधारण 2 मजली 3 मजली इमारत असावी. आणि हा सगळा दरबाराचा भाग आहे. त्या तिकडे आपण परत खोल्या असतील. आणि दरबारात यायला आम जनतेला किंवा बाकी लोकांना येण्यासाठी या इथे पायऱ्या असाव्यात. तर हा पायरी रस्ता असेल वर यायला मंदिर दरबारात. फक्त जोत्यापर्यंतचं काम आहे, बाकी सगळं जळून खाक. इथं हे जे दगडी आहेत तेथे खांब असावेत ज्याच्यावर इमारत उभी असेल. असं हे भग्नावशेष बघून आल्यानंतर या रस्त्यानं आपण एक छोटेखानी मंदिर आहे. सुंदर मंदिर आहे पण जास्त पुरातन नसावे किंवा त्याचा जीर्णोद्धार केलेला असावा. सगळे हे दगडी बांधकाम आहे बाहेर. आणि आत सुंदर शंकराचे पिंड नंदी जवळच आहेत. छोटेखानी मंदिर आहे. आणि या इथं सुंदर वटवृक्ष, मोठा वटवृक्ष आहे. आपण त्याच्या वेगवेगळ्या पारंब्या जमिनीत रुजलेल्या बघू शकतो. सुंदर आणि मोठा वटवृक्ष. त्या रस्त्यानं आम्ही आलो आणि गडावरील सुंदर टाकी, पाणीसाठा 2 सुंदर पाणीसाठा आहे. सर्व जुन्या बिल्डिंग त्याचे खंडर बघून आल्यानंतर आपण आता मंगळाई देवी मंदिर येथे येतो आहोत.
गडावरील हे पुरातन मंगळाई देवी मंदिर. सभा मंडप आहे. इथं एक पुरातन मूर्ती आहे. पुढं तुळशी वृंदावन. ही तटबंदी आहे. तटबंदीत बहुतेक इथं पाण्याचं टाकं किंवा बुरुज असावा. आत उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. हे पूर्ण भरून गेलेलं आहे. आणि हे मंगळाई देवीचं मंदिर. कुलूप लावला असल्यामुळे आपल्याला आत जाता येत नाही, पण आपण मंदिर बघू शकतो. आणि मंगळाई देवी. गडावरच्या शेवटच्या भागात मंगळाई देवीचं दर्शन घेऊन आपण हे तटबंद भिंतीवर आलेलो आहे. ही पूर्ण तटबंदीची भिंत आहे आणि खाली हे साताराचं विहंगम दृश्य. जरा धुका असल्यामुळं पूर्ण दिसत नाही आणि उभा कडा आहे आणि त्यावरच बांधलेली तटबंदी. खाली पार्किंग दिसेल आपल्याला. हे गडावर गाडी रस्त्याने येतानाचं पार्किंग नंबर 2. इथं गाड्या लावून लोक वर चालत येतात. आणि हा रस्ता जो जातो हा पुढं साताऱ्यातली प्रसिद्ध चार भिंत जो म्हणतो आपण तो हा एरिया. हा चार भिंत असं हे साताऱ्याचं सुंदर दृश्य. आपल्या या बाजून आपण गडावर आलो आणि ह्या गडाच्या बाजूला एंडला तळजाई देवीचं मंदिर आपण जे बघितलं ते. आणि या गडाच्या भिंतीवरनं खाली आपण सातारा बघतोय. आणि आपण एका साताऱ्यातले लँडमार्क किंवा चुकू नये असं जे सातारा भरातनं दिसतं अशा जागेला आलेलो आहोत. आपण आता पाहू शकतो हा अजिंक्य तारा बोर्ड. अजिंक्य ताऱ्याचा प्रचंड बोर्ड तयार केलेला आहे आणि पूर्ण साताऱ्यातनं आपल्याला हा अजिंक्य तारा बोर्ड दिसतो. हा अजिंक्य तारा. चार भिंत मी दाखवली तुम्हाला. पूर्ण सातारा धुका असल्यापर्यंत शेवटपर्यंत दिसत नाही. आणि साताऱ्याच्या मध्ये हा गेलेला एक टेकडीचा सुळका जो चार भिंतीला संपतो. साताऱ्याचा विहंगम दृश्य बघितल्यानंतर आपण हा जंगलाचा भाग आणि अजिंक्य ताऱ्याचं तटबंदी बघू शकतो. तो गाडी रस्त्यानं आपण आल्यानंतर या इथे गाडी पार्क केलेली आहे या पांढऱ्या भागाच्या इथं. आणि तिथं आपण चालत आलेलो आहोत. साधारण 1 किलोमीटरचा किंवा 1.5 किलोमीटरचा फेरा असेल. आणि हे सुंदर भगवा आणि अजिंक्य तारा बोर्ड. अजिंक्य ताऱ्याची तटबंदी. ही तटबंदीवरून आपण चाललो आहे. एकदम साईडला काही सुरक्षा व्यवस्था नाही, त्यामुळं खूपच जपून चालावे लागते. एकदम दरी आहे. आणि हे गोड्या पाण्याचं जे वर टाकं आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण आलो. गोडा पाण्याचं टाकं. प्रचंड अजिंक्य ताऱ्याचा हा प्रचंड अजिंक्य तारा बोर्ड जो पूर्ण सातारा सिटीतून दिसतो. माझ्या मागे खाली दरीमध्ये सातारा सिटी दिसेल आपल्याला. आणि डौलाने फडफडणारा हा आपला भगवा. शिवरायांना नमन. असा ही अजिंक्य तारा. थँक्यू. शिवरायांचा 8वा प्रताप. शिवरायांचा 8वा इतिहास. शिवछत्रपती महाराज की जय.